नमस्कार मंडळी, आज आपण एका अशा व्यक्तीची गोष्ट जाणून घेणार आहोत जिला एका गाण्याने घराघरात पोहोचवली। ते गाणं होतं ऐका दाजीबा। पण पुढे तिने आयुष्यात अनेक वेगवेगळे टप्पे अनुभवले। आपण बोलतोय अभिनेत्री आणि परफॉर्मर इशिता अरुण हिच्याबद्दल। इशिता अरुण हिचा जन्म 14 सप्टेंबर 1979 रोजी जयपूर येथे झाला। ती सुप्रसिद्ध गायिका व अभिनेत्री इला अरुण यांची मुलगी आहे। लहान वयातच इशिताने जाहिरात क्षेत्रात पाऊल टाकले। अवघ्या 3 वर्षाची असताना तिने विक्स या जाहिरातीमध्ये काम केले। शालेय शिक्षणासोबतच तिने नादिर बाबर यांच्या वर्कशॉपमधून अभिनयाचे धडे घेतले आणि वयाच्या फक्त 7व्या वर्षी तिला दूरदर्शनवरील यात्रा या मालिकेत भूमिका मिळाली। इशिताने मुंबईतील सेंट सेव्हियर कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले। कॉलेजमध्ये असतानाच तिने मनोरंजन क्षेत्रात अनेक प्रयोग केले। सोनू निगमच्या मौसम अल्बममध्ये बिजुरिया या गाण्यातही ती झळकली होती। तसेच तिने दाक्षिणात्य रागिली पट्टू या चित्रपटातही काम केलेले आहे। सन 2002 मध्ये सागरिका म्युझिकने संगीतकार अवधूत गुप्ते आणि गायिका वैशाली सामंत यांना ब्रेक दिला। त्यांचं ऐका दाजीबा हे गाणं प्रदर्शित झालं आणि अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्रात या गाण्यानं धुमाकूळ घातला। या गाण्याच्या व्हिडिओत मिलिंद गुणाजी आणि इशिता अरुण दिसले आणि त्यांची जोडी प्रचंड गाजली। हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की इशिताला हिंदी चित्रपटसृष्टीतून अनेक ऑफर्स मिळू लागल्या। या काळात इशिताने कहा हो तुम, स्टॉप आणि फ्रेंडशिप या चित्रपटात काम केले। दरम्यान 2005 मध्ये तिने सुप्रसिद्ध संगीतकार ध्रुव घाणेकर यांच्याशी विवाह केला। ध्रुव हे सुप्रसिद्ध दिग्दर्शक गिरीश घाणेकर यांचे पुत्र आणि जॉय घाणेकर यांचे भाऊ आहेत। 2009 मध्ये तिने डान्सिंग क्वीन आणि दिल जीतेगी देसी गर्ल या रियालिटी शो मध्ये सहभाग घेतला। पुढे मातृत्वामुळे तिने काही काळ अभिनयापासून ब्रेक घेतला आणि आपल्या 2 मुली अमला व अलाया यांच्या संगोपनावर लक्ष केंद्रित केले। याच काळात तिने कारेमा हे नाटक लिहिलं व प्रोड्यूस केलं। तसेच धाकड चित्रपटासाठी गीत लेखनही केलं। मुली मोठ्या झाल्यानंतर इशिताने पुन्हा अभिनय क्षेत्रात पुनरागमन केलं। 2022 मध्ये गुड बॅड गर्ल या वेब सिरीज मध्ये ती दिसली। त्यानंतर स्कूप, राणा नायडू आणि खेल खेल में यांसारख्या प्रोजेक्टमध्ये ती झळकली। अलीकडेच आलेल्या मिस्ट्री या वेब सिरीज मध्ये तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली। मराठी प्रेक्षकांसाठी तिने महाराष्ट्र हास्य जत्रेमध्ये गेस्ट म्हणून उपस्थिती लावली होती। सध्या इशिता अरुण अभिनय, लेखन आणि प्रोडक्शन या सर्व क्षेत्रात सक्रिय आहे। तिचे इंस्टाग्रामवर अनेक क्रिएटिव्ह रील्स पाहायला मिळतात। म्हणजे एकेकाळी ऐका दाजीबा या गाण्याने घराघरात पोहोचलेली ही अभिनेत्री आजही कला क्षेत्राशी घट्ट नाळ जुळून आहे। ही होती अभिनेत्री इशिता अरुण हिच्याविषयीची माहिती। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि अशाच माहितींसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।